नमस्कार, मी पंजाब डक. आजपासून शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पावसानं खूप धुमाकूळ घाले. काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडला, पूर परिस्थिती निर्माण झाली. तर आज मी म्हटलं होतं ना, सूर्यदर्शन घडेल, तर हे सूर्यदर्शन घडलंय. आणि राज्यात मात्र आता आणखीन उद्याचे दिवस फक्त विखुरलेल्या स्वरूपाचं नाशिक जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार, धुळे, जळगाव तिकडं तुरळक ठिकाणी आज पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे. 11 तारखेला एकदम संपूर्ण पाऊस राज्यातला ओसरला दिसेल. मुंबईचा देखील पावसाचा जोर ओसरणार आहे, पुण्याकडला ओसरणार आहे, नाशिकचा ओसरणार आहे, कोकणपट्टी घाटमाथ्यावरचा देखील 2 दिवसानंतर ते देखील जोर ओसरणार आहे. आता खूप काही मोठा पाऊस पडणार नाही. उद्या 11 जुलैपासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये हा पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये देखील आणखीन काही भाग वंचित आहे. तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता पाऊस कधी येणार आहे, तर काय होणार आहे, 15 जुलैच्या नंतर, 15, 16, 17 जुलैच्या नंतर राज्यात पुन्हा थोडाच म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा सगळीकडे पडणार नाही. फक्त ते पाऊस काय होणार आहे, जे वंचित जिल्हे आहेत, एक नांदेड जिल्हा झालं, काही भाग लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि बीड जिल्ह्याचा, त्या भागामध्ये काय होणार आहे म्हणजे 15, 16, 17 जुलैच्या दरम्यान तुरळक ठिकाणी भाग बदलत त्या 2-3 जिल्ह्यामध्ये एक पावसाची हजेरी असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा. महाराष्ट्रात देखील विखुरलेल्या स्वरूपाचाच 15, 16, 17ला थोडाफार पाऊस येणार आहे. सगळीकडे पडणार नाही, फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन ते पाऊस पडेल म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर राज्यात आणखीन परत चांगला असा जसा आता मागं अतिवृष्टी ढगफुटी झाली तसा पाऊस आला आणखीन आता ना जुलैचा शेवटच्या आठवड्यापर्यंत आता वाट बघावी लागणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. आता ज्यांच्याकडं सोयाबीन असं तर त्यांनी काय करायचं, आता जमिनीमध्ये ओल भरपूर आहे, 10-12 दिवस झाले असेल तर तुम्ही तुमचं तणनाशक फवारू शकता, कीटकनाशकाच्या फवारणी करू शकता, डवरणी वखरणी करू शकता म्हणून शेतीची कामे करून घ्यावी. पण राज्यात मात्र आता मुंबईकरांना आता या पावसापासून सुटका भेटणार आहे. म्हणजे तिकडे देखील उद्यापासून एकदम हवामान कोरडं होणार आहे म्हणून मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, नाशिक जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, पुणे जिल्हा, घाटमाथा, कोल्हापूर जिल्हा तिकडे देखील आता परत पूर काय वाढणार नाही म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. हे जे लो प्रेशर होतं, हे लो प्रेशर गुजरातकडे जाणार आहे. गुजरातमधून काय होणार आहे, इंदोर मध्य प्रदेशकडे जाणार आहे. मध्य प्रदेशकडून काय होणार आहे, उत्तर प्रदेशकडे जाणार आहे. उत्तर प्रदेशकडून इकडं नेपाळ ह्या तिकडं जाईल आणि तिकडं स्थिरावं. पण त्याला स्थिरावायला आणखीन 4 दिवस लागतात. मग जवळपास म्हणजे 12 तारखेपर्यंत जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 तारखेपर्यंत आता उद्यापासून म्हणजे आजपासून चांगलं वारं सुरुवात होईल आणि ते शांत होऊस तर परत पुन्हा काही आता एखादी प्रणाली तयार होत नाही म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा.